आज करकम या ठिकाणी आपल्या शिंदे गटाच्या माध्यमातून सर्व शिवसेना या आपल्या पक्षाच्या शाखेचं उद्घाटन आपले संपर्क प्रमुख सोलापूर लोकसभा प्रमुख आमचे नेते महेश नावाकाते तसेच आपले राणाडीचे तालुका प्रमुख शिवाजीराव बाबासाहेब तसेच आमचे शेतकरी सेनेचे उपजिल्हा प्रमुख बिरदेव पारेकर साहेब तसेच उपतालुका प्रमुख संतोष जोत्रे विजय मामा माळी तसेच आपल्या नव्याने आपल्याला संजीवनी देण्यासाठी उपस्थित असलेले जाधववाडीचे नेते नवनाथजी कोरडे त्यांचे सहकारी तसेच सांगवीचे आमचे जुने सहकारी व सध्याचे सरपंच गलांडे परत या ठिकाणी करकम शहर प्रमुख म्हणून आत्ता ज्यांनी आपली कारकीर्द सुरुवात केली असे आमचे मित्र तानाजी जाधव युवा सेनेचे अविनाश शेट्टी श्रीकांत वाघच व आता ज्यांनी शाखेचं उद्घाटन केलं त्या शाखेचे शाखा प्रमुख संतोष वाघमारे सचिन शिंदे आमिरभाई काजी आमचे मित्र पूर्व भागाचे नेते गजाननजी व्यवहारे या सर्वांच्या उपस्थितीत व आमचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी शिवसेनेला आमच्या मनापासून पहिल्यापासून सुरुवात असते आमचे नेते पप्पू गायकवाड या सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने आणि ब्रह्मानंद महाराजांच्या आशीर्वादाने तसेच रामनारायण महाराजांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी आपण आज शिवसेनेची पुन्हा नव्याने सुरुवात करतो. ही सुरुवात करत असताना आपल्या अनुषंगाने एकच करायचं आज प्रत्येकाला इथं असणाऱ्या उपस्थितांपैकी बऱ्यापैकी निवडणूक लढवण्याचा अनुभव संतोष धोत्रे असतील मी असेल आमचे पप्पू गायकवाड असतील आणि नियोजनाचं म्हणलं तर आमचे तानाजी जाधव परिस्थिती विचारायची तोडके पण काम करायचं म्हणलं तुम्हाला मताचा पाऊस पडा म्हणजे मताला पाहिजे तेवढे मतदान द्या असं आमचं तानायचं फक्त आर्थिक परिस्थितीनं थोडीशी कमकुवत आहे. त्याच्यामागे असणारा जो आज वर्ग आहे चांगल्या पद्धतीने काम करतोय जयंत टकले निवडणुकीच्या माध्यमातून आज लढलोय संघटन करण्याच्या बाबतीत जयंत टकलेच आहे. परत आज समाधान आपल्याला मिळतोय शिवसेनेला समाधान मिळते म्हणजे आम्हाला बी समाधान वाटते आणि समाधान त्या पद्धतीने सगळ्यांचं समाधान करणार अशा चांगल्या पद्धतीचं आम्ही सरकार तरुण धडपडीचं आहे आपण युवा सेनेच्या माध्यमातून पदाधिकारी देतोय म्हणजे ह्या सगळ्यात एक चांगलं अशा प्रकारे जाऊया 20 ठिकाणी चांगल्या पद्धतीचं तयार केले. तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 7-8 महिन्यापूर्वी तिथं आलो होतो. तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाठिंबा दिला तुमच्या पाठिंब्यानं आजपर्यंत थोडंसं ह्या मार्गात आहे. मग आज आमची कुठेतरी दखल घ्यायला सुरुवात झालेली आहे. आम्हाला एकच मला येणाऱ्या जिल्हा परिषदेला करकम पंचायत समिती गट आणि जिल्हा परिषद गट हा शिवसेनेनं आपण धनुष्यबाण चिन्हावरच आला भले कुणी असू द्या तिथं शिवसेनेवर प्रेम करणारी जनता आमच्याकडे माझ्या अगोदर त्या माध्यमातून आपल्याला लोकांना इथे करकममध्ये नाना अन्यायाचा महापूर आहे. थोडक्यात सांगायचं पाणी पुरवठा आज करायचा म्हणलं गावाला तर सगळा ड्रेनेज मिक्स पाणी पुरवठा होतो. त्याला 11.5 कोटी जी मंजूर झाली काम सुरू झालं ते काम संपत 38 कोटीवर गेलं. तर अजूनही तिथं जलशुद्धीकरण केंद्र सुरू नाही. गावाला गावठाण भागात पाणी घ्यायचं म्हणलं तर आज लोकांना रोज 20 रुपयाची बाटली घ्यावं लागते. प्रत्येक कुटुंबाला गरीब असो श्रीमंत उजनीचं पाणी कॅनलच्या माध्यमातून उचल घेतलेलं तो टँक भरला जातो. 5 एकरचा टँक आहे तो टँक भरून पण तो पाणी हाय असं येतं. त्याला जलशुद्धीकरण केंद्र नुसतं नावाला बांधकाम केलं. आता जरी बघायचं म्हणलं तर नुसतं तुम्हाला मोकळं बांधकाम दिसणार आत एकही मशिनरी नाही. रस्त्याची गावातल्या इंटरनल रस्त्याची अवस्था फार बेकार आहे. ज्याला घरकुलं दिले त्यांच्याकडून माफक प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय घरकुल पूर्ण होते. म्हणजे आतूनात लोकांचा हाल आहे. लोकांना कुठलीही स्कीमला अर्ज भरायचं म्हणलं तिथनं पैसे सुरुवात होती. बांधकाम कामगार असू दे त्यातनं सुरुवात होऊन त्याला मिळेपर्यंत म्हणजे तिथं नुसता अनागोंदी कारभार आहे.
मग हे कुठं तर थांबवायचं असं गाव आमचं कुठं तर आता नगरपंचायत तुमच्या माध्यमातून आम्ही प्रस्ताव दाखल केलाय. तुमच्या आशीर्वादानं शिंदे साहेबांच्या टेबलपर्यंत आपला प्रस्ताव गेलाय. फक्त अधिसूचना यायच्या दृष्टीकोनात राहिले. तर फक्त एवढंच आहे की आपण कुठेतरी म्हणजे रोपट लावूया, त्याचं शिवसेनेच्या माध्यमातून या गावाला चांगले दिवस येतील एवढीच अपेक्षा आहे. आपण पण सगळ्यांनी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं. या भागातलं सांगवी गाव असं इथं सरपंच आहेत, त्यांची काम करायची धडपड आहे, पण ह्यांना निधी मिळाल्यामुळे नाना अडचणी तुमच्याकडे पाठवून दिलं होतं, तुमच्याकडे भेट पण घेऊन आली. बरोबर. ह्यांना ह्यांचं म्हणणं कसं आम्हाला निधी काम करायचं धडपड आहे. थोडंसं त्या पद्धतीने 2-4 गावात जाधववाडी आहेत. अशा पद्धतीनं आज ह्या सुरुवात झालेली आहे. तर आपण ते सगळ्यांनी खंबीरपणे उभा राहू. भले कुठलाही उमेदवार देऊ द्या, आपल्या घातला असू द्या, तर बाहेरचा कोणी येईल किंवा आपल्या शिवसेनेमध्ये धनुष्यबाण म्हणजे आपणच ह्या पद्धतीनं आपण काम करायची ग्वाही देऊ. या ठिकाणी प्रस्तावित केलेलं माझं प्रस्तावित संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय महेश नाना साठे यांच्या उपस्थितीमध्ये मी आज माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाईजी शिंदे यांच्या निष्ठेवर विश्वास ठेवून आज मी या ठिकाणी प्रवेश करत आहे. इथून पुढे माननीय महेश नाना साठे यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या करकमचे लक्ष्मण तात्या, आमचे मित्र जयंत भाऊ टकले, आमचे मार्गदर्शक पालेकर नाना व इतर अध्यक्ष जाधव यांच्या सर्वांच्या उपस्थितीनं या ठिकाणी जेवढे शिवसैनिक आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीने आज मी प्रवेश करत आणि इथून पुढं शिंदे गटाचं काम करकमधील सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आम्ही करू. आणि नाना मी एक शब्द देतो की जेवढ्या आपल्या सरकारच्या जेवढ्या योजना आहेत त्या माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या सगळ्या योजना शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी आम्ही सचिनला माहिती आहे की कर्कमध्ये बऱ्याच लोकांचं परवा पंचनामाचं सुद्धा टाळाटाळ झाली घ्यायला. तर आम्ही व्यक्तिशः तहसीलदार साहेबांना बोलून वगैरे कर्कमध्ये 25 लोक राहिले होती, त्याचा विषय सोडून देता येईल तरी आम्ही त्यांना मंजूर करून दिले पैसे. अजून पैसे जमा झाले आहेत पण होते थोड्या दिवसांनी. तशाच पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी तात्याच्या मार्गदर्शनाखाली किंवा अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू. आणि जिथं कुठं आम्हाला बँकमध्ये कुठं अडचण येईल तिथं तुम्ही आमच्या मागे उभं राहावं अशी आमची इच्छा आहे. कारण कर्कमध्ये शेतकऱ्याला भारतीय स्टेट बँकेमध्ये कुठेही किंमत दिली जात नाही, खेळसाठी केली जाते. साध्या आधार कार्ड लिंक करायला गेले तरी त्याला 2 दिवस. माझं स्वतःचं माझं ग्राहक सेवा केंद्र आहे भारतीय स्टेट बँकेचं. तर मी स्वतः जर बोलायला गेलो तर टीव्ही कारण मला टॉर्चर केलं जातं. पण मी आज तात्या मला बरेच वेळा म्हणलं की एखाद्या संघटनेत असले म्हणजे थोडं पाठबळ राहतं, म्हणजे माणसाला पुढं चाल करायला जागा राहते. त्या माध्यमातून आम्ही इथून पुढं जेवढ्या शेतकऱ्याच्या जेवढ्या स्कीम आहेत तेवढ्या देण्याचा प्रयत्न करू. जिथं कुठं आम्हाला अडचण येईल तिथं आम्ही तात्याच्या माध्यमातून अण्णाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल. अशाच पद्धतीनं मला आपल्याकडून सहकार्य राहून इथून पुढं आजच्या प्रवेशाला मी असं सांगतो की जो काय तुम्ही निर्णय घ्यायचा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुमच्या नेतृत्वाखाली तो आम्ही मान्य करू. त्या पद्धतीनं आम्ही काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुलस्वामी न्याय तुळजाभवानी दंताराजा श्री छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख, त्याचबरोबर आपल्या गावातील आमचे जवळजवळ 30-35 वर्षापासून आलेले पारेकर साहेब, ताते असतील, तालुका प्रमुख धोत्रे असतील, माळे असतील, आत्ता प्रवेश केलेलं समाधान असेल, आत्ताच्या आज जे आपण शाखा उद्घाटन केले ते शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ. जसं आता तात्यांनी सांगितलं की करकम हे जुनं शिवसेनेचं गाव आहे आणि मी सुद्धा ह्या गावात जवळजवळ 30 वर्षापासून शिवसेनेचं काम करत असताना आलेलो आहे. अनेक नाना आपण सभा केलेल्या आहेत, त्या अनेक वेळा प्रचाराच्या निमित्ताने इथं आलेलो आहे, फिरलेलो आहे. त्यामुळे ह्या गावाची बरीचशी माहिती मला सुद्धा आहे. तर ते जशी तुम्ही वस्तुस्थिती सांगितली ती वस्तुस्थितीत काही बदल नाही की शिवसेनेच्या कार्यकर्ते या गावातल्या आणि काय जुने असतील, जाणते पुढारी असतील, विरोधपार्टी असतील, त्यांनी नेहमी अन्याय करायचं काम केलं आणि त्यांनी ते जपून ठेवलंय. अजून म्हणजे अजून ते काम त्यांनी चालू ठेवलंय. आणि हे निसर्गचक्र आहे, परिवर्तन संसार का नियम आहे, तसं परिवर्तन निश्चित होणार. कालच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं नानांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग घेतली. त्या पंढरपूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी त्या मिटिंगसाठी उपस्थित होते. आपण प्रत्येक गटात म्हणजे पंढरपूर तालुक्यात 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीचे गट आहेत. तर त्या प्रत्येक
गटात आपला शिवसेनेचा एक नाही तर 2-2, 3-3 इच्छुक उमेदवार निघाले म्हणजे आपली शिवसेना सुद्धा कच्ची नाही. आपण सुद्धा सगळे ताकदवार आहोत आणि त्याच ताकदीनं आपण जसं आता सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जसं आपले नेते आपल्याला आदेश देतील त्याप्रमाणे कुठं आघाडी झाली आघाडी नाही तर शिवसेना स्वबळावर धनुष्यबाणावर ह्या निवडणुका आपण लढायला तयार झालोय. त्याप्रमाणे तुम्ही कार्यकर्त्यांनी खाली तशी मोर्चेबांधणी तयारी केली पाहिजे. आपल्या बरोबर एक नाही तर 10 नाही तर 100 माणसं जोडली पाहिजे. शिवसेना ही कायम अन्यायाच्या विरुद्ध काम करणारी संघटना आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा हेतू जपून आजपर्यंत शिवसेनेनं काम केलं म्हणून आज एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व उभं राहिलं आणि अखंड महाराष्ट्राला आपल्या तुम्ही बघता एवढ्या मोठ्या योजना आपल्याला बघायला मिळाल्या. लाडक्या बहिणीसारखे एकच उदाहरण सांगितलं तुम्हाला म्हणजे प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत जर शिंदे साहेबांची मदत येत असेल आधार येत असेल तर मग आपण तर म्हणजे सगळे पुरुष मंडळी आपण आपला न्याय हक्कानं हिसकावून घ्यायची आपली तयारी ठेवायची. मी थोडक्यात तुम्हाला एवढंच सांगणार आहे की येत्या निवडणुकीला पंचायत समिती झडपी जसे वरून आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती जसं सांगू. काल तुमच्या उमेदवारांची नावं आली पण आता तुम्हाला इथं फोडत नाही. त्याचं कारण आहे काही गोष्टीचा गुलदस्ता ठेवला पाहिजे. जसं आपला कार्यक्रम पुढे जाईल तसं तुम्हाला ते आपण सांगूया. तर एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी लालथाराचे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या करकमच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी त्या सर्वांचे आशीर्वाद रामानंदजी महाराज आता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या तालुक्याचे तालुका प्रमुख शिवाजीराव बाबर, लक्ष्मणजी वंजारी साहेब, गुरुदेव पारेकर, जयंती जाधव, वारीचे आपले नवनाथजी कोरडे हे उपस्थित सर्वच शिवसैनिक करकम भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील पंचकृती सर्वच शिवसैनिक. खरं तर मला वाटतं शिवसेना आपल्याला काही नवीन नाही. अनेक वर्ष आपण शिवसेनेचं कार्य करत आलोय, तुम्ही करत आलाय. काळ गेला, काळ लोटला, एवढे वर्ष कष्ट केलं पण हाताला काही भेटलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे अशी परिस्थिती आपली की करता सरळ खायला पुरेना अशा प्रकारची अवस्था गेली 30 वर्षाच्या काळामध्ये झाली. आपण कुठेतरी आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे की अशी अवस्था आपल्यावरती का झाली. 100% आपण निष्ठावंत सैनिकात त्या दुमत असायचं कारण, परंतु फक्त निष्ठावंत असून चालणार नाही आणि घरात बसून पक्ष वाढेल म्हणलं तर काही वाढणार. बोलाची भात आणि बोलाचीच कडी याप्रमाणे जर का आपण वागत राहिलो आणि बसून अपेक्षा ठेवत राहिलो, मी असो तुम्ही असो कोणी असो हे सर्वांनाच लागू पडतंय. मी बोलतोय म्हणजे तुम्हाला बोलतोय अशातला बघण्यात ते मलाही लागू पडतंय. परंतु अंग झटकून जर का आपण काम केलं तर आपला वेळ वाचणार आहे आणि केलेल्या कष्टाला फळ मिळणार आहे. जर का अंग राखून जर आपण काम केलो तर केलेलं कष्ट आणि वेळ सुद्धा वाया जाणार आहे, त्याचं फळ आपल्याला मिळणार. आणि याला जबाबदार काही पदाधिकारी नेते मंडळी आणि आपण स्वतः सुद्धा आहोत. सातत्यानं शिवसेनेला हा त्या ठिकाणी मतदारसंघ दिला, परंतु मतदारसंघ त्यावेळेचा विधानसभेचा उमेदवार निवडणुकीच्या तोंडावरच आपण पाहिला. नंतरच्या काळात आणि पुढच्या काळातही आपण कधी पाहिला नाही. आणि शिवसैनिकांनी त्या काळात मात्र हिंदू हृदय सम्राटांचे विचार, गुरुवर्यांचे विचार या आणि एकनाथजी शिंदे साहेबांचे कामाची प्रेरणा घेऊन काम करायचं. परंतु आमच्यासारख्या मधल्या एखाद्या दलालानं आपला विश्वासघात करायचा. आपल्यावेळी एखादा बाका प्रसंग आला तर त्यावेळेस आम्ही नॉट रिचेबल राहायचं. घरात असून सुद्धा त्या ठिकाणी मी कुठं तर मुंबईला दिल्लीला म्हणायचं किंवा कोणाला तर मारून टाकायचं आणि मी त्या ठिकाणी अंत्यविधीमध्ये आहे म्हणून सांगायचं. अशी प्रथा काही मागच्या काळामध्ये घडली आहे. परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये शिवसेना म्हणजे एक परिवार आणि जीवाभावाचं नातं. एखाद्या शिवसैनिकावर जर का प्रसंग आला तर त्या क्षणाला कुठलीही काम आपली वैयक्तिक बाजूला ठेवून त्या प्रसंगाला त्या शिवसैनिकाच्या अडचणीला आपण धावून येणं गरजेचं आहे. आणि जर का शिवसैनिकाची जाण आणि शिवसैनिकाला जर का असा आपण आधार देत राहिलो, शेवटी काय कोणाला किती जर केलं तर काही खिशातनं कोण देऊन भागणार नाही, पुरणार पण नाही. परंतु जो आधार असतो, शेवटी एखादं कुटुंब मोठं असलं तर या कुटुंबाकडे बघण्याचा गावातल्या काही गावगुंडाचा नको त्याच्या नादी लागायला. त्याच्या घरामध्ये मनुष्यबळ चांगलं आहे
आपल्याला अंगलोट सुद्धा येऊ शकतं. तसं जर का एक जीवानं एक दिलानं जर का राहिलो, जर का वाढणाऱ्यासारखी त्या ठिकाणी शिवसैनिक एखाद्यावरती बाका प्रसंगाला आणि आपण तिथं धावून गेलो, एखादा मग खेड्यापाडी काय असतो शेतकऱ्यांचा प्रश्न, कुठेतरी बांध रेटला, कुठेतरी वीज बिल थकलं म्हणून कनेक्शन कट केलं, कुठेतरी अनुदानाची त्या ठिकाणी भूमिका असेल, तोंड बघून पंचायत समितीमध्ये काही साहित्य वाटप असेल, कृषी विभागाकडे साहित्य वाटप असेल, त्या ठिकाणी जर का आपण उपस्थित राहिलो आणि आपण जर वाढप्याच्या भूमिकेत राहिलो आणि ह्या शेतकऱ्यांसाठी जर का दिलासा देण्यामध्ये आपण राहिलो तर मोठी काय अपेक्षा आपल्या सर्व शेतकऱ्यांची असते. परंतु या सुद्धा गोष्टी करण्यामध्ये आपण कुठंतरी पदाधिकारी म्हणून नेते म्हणून आपण कमी पडतो, त्यांना वेळ देत नाही आणि मग ही उदासीनता येते आणि मग कुठेतरी शेतकरी म्हणलं की कर्जात असतो, कुठं तर कारखानदाराकडे अडकलेला असतो, कुठेतरी पतपेढीकडे सोसायटीकडे अडकलेला असतो आणि मग का जर का त्या ठिकाणी एखाद्या संघटनेत एखाद्या विचारात काम करत असताना जर का तिकडनं न्याय मिळत नसेल तर जो कोणी अडवणूक करतोय त्याच्याबरोबर ती इच्छा नसताना सुद्धा आपल्याला जावं लागतं. हे दुर्दैवाने हे वास्तव आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये जे काही एकनाथजी शिंदे साहेबांनी काम केलं, आता परिस्थिती बदलली. मागच्या 3 वर्षाचा कालखंड वेगळा होता, परंतु आज शिवसेना राज्यामध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि प्रमुख वाढप्याच्या भूमिकेत आहे. आणि गाव खेड्यातली म्हण आहे, तर का वाढप्या आपलं असेल तर पंक्तीत कुठं जर बसलं तर आपण उपाशी बोलत नाही. त्याच्यामुळे आज दाढीवाला वाढप्या एवढ्या मोठ्या मनाचा आणि दिलदार मनाचा आहे की मला वाटतं आत्ता आपण त्या ठिकाणी आतापर्यंत कोण नसताना त्याच्यासाठी आपण केलो. परंतु जर का आज आपण महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये प्रमुखाच्या भूमिकेत असू, रिमोटच्या भूमिकेत असू, मास्टर कीच्या भूमिकेमध्ये असू, रिमोट कंट्रोलच्या भूमिकेत असू, तर आज आपण शिवसैनिकांनी खऱ्या अर्थानं अंग झाडून काम करायची वेळ आहे. आपण बघितलं नगरपालिकेच्या काळात असं बोलत होते शिवसेनेचं काय नाही, शिवसेनेचं काय नाही, काय नाही, काय नाही. त्या कर्नाटकाच्या बाउंड्री पासून दुधनी पासून महेंदरगी अक्कलकोट पासून ते सिद्धराम मेहते सारखी मंडळी आपल्या पक्षात आली. सोलापूरमध्ये बीजेपीचे महापौर शोभाताई बनशेट्टी आपल्याकडे आले, बबनराव अवताडे आपल्याकडे आले. आज अशा अनेक मंडळी आपण त्या ठिकाणी घेतलं आणि नगरपालिकेच्या राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये क्रमांक 1चा पक्ष म्हणून शिवसेना. बीजेपी अहंकारानं गर्वानं दाटला होता. पालकमंत्री जसा काय मी आता रावणाच्या भूमिकेतच आलेला होता आणि मग अहंकारानं काय होतं रावणासारखा, मला वाटतं अतिशय ज्ञानी, अतिशय शक्तिवान, 33 कोटी देवाला बंदिस्त केलं, त्या ठिकाणी कुबेरानं सुद्धा पाणी भरलं आणि त्याच्यासारखं त्याग आणि तपश्चर्या या पृथ्वी तलावर कोणी केली नाही. स्वतःचं शिर 10 वेळेस त्या ठिकाणी अग्नीत आहुती दिली आणि त्याला दशावतार दिलं. असा सुद्धा त्या ठिकाणी महान, बलवान, त्यागी, बुद्धिवान माणसाचा अहंकार, मला वाटतं अहंकारानं सगळं संपलं. तर आज तसाच अवतार आणि तशीच भूमिका घेऊन पालकमंत्र्यांनी, बीजेपीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या काळामध्ये वाटचाल केली आणि आज परिस्थिती अशी की धनुष्यबाणावरती 3 नगरपालिका आपल्या आल्या आणि 2 आघाडीवरती आल्या. म्हणजे 5 नगरपालिका आपल्या आल्या, बीजेपीच्या 3 आल्या. त्याच्यामध्ये एकूण 12 लागल्या होत्या. त्यातली 3 पैकी त्यांची अनगर मनगट, शैनन, दादागिरीने एक बिनविरोध झाली. उरली फक्त बार्शी आणि अक्कलकोट. याच्या पलीकडे त्यांचा कुठेही त्या ठिकाणी दिवा लागला नाही. आणि आज बार्शीमध्ये सुद्धा आपली 6 आले, करमाळ्यामध्ये आले. दुर्दैवानं फक्त कुर्डवाडी आपली गेली. तर सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा, दुधनी आणि मोहोळमध्ये असा विक्रम झाला की 22 वर्षाची वस्त्रेताई त्या ठिकाणी सगळ्यात लहान वयाची ताई, मला वाटतं लाडकी बहीण, नगराध्यक्ष झाली. दुधनीमध्ये तर आपण बीजेपीला खातही उघडू दिलं नाही. 20च्या 20 सीटा आपल्या आणि आमच्या युवा सेनेचा जिल्हा प्रमुख तिथं आपण नगराध्यक्ष बसवला. हा त्याला पद द्यायच्या अगोदर पद देते वेळी मी सांगितलं होतं पक्षश्रेष्ठीला की येणारा नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला मी बसवून देतो. म्हणजे आपण बोलल तसं वागतो आणि ते तोलतो, अशी भूमिका. आज संख्या कमी असेल, मी कालही बोललो. आज फक्त आत्मविश्वास आपल्यातला जागा होणं गरजेचं आहे. मी करू शकतो हे जर का आपला आत्मविश्वास जागा झाला तर मला वाटतं ज्या दिवशी आपला आत्मविश्वास आपलं पुल्लिंग पेटेल त्यावेळेस आपल्याला जग शून्य असेल. आपण कुठलीही गोष्ट, अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो. म्हणून सुरुवात काय होते, किती न होते याच्यापेक्षा करत करत गेलो तर मला वाटतं कारवा बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज करकम मधून त्या ठिकाणी अशा पवित्र, त्या ठिकाणी अनेक साधू संतांनी त्या ठिकाणी
जिवंत समाधी घेतली अशा पवित्र भूमीमधून ब्रह्मांडांच्या मठामधून आपण त्या ठिकाणी सुरुवात करतो. बघता बघता जर का मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जर का हातात हात घालून आपल्या सगळ्यांनी जर का एकमेकाला साथ दिली तर मला वाटतं येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपण शिवसेनामय वातावरण तालुक्यामध्ये करू आणि प्रत्येक नेता मला वाटतं शिवसेनेशी त्या ठिकाणी बोलणी करायला. म्हणून आपली बार्गेनिंग पॉवर जर का आपण वाढली, आपले आत्मबल त्या ठिकाणी आत्मविश्वास जर का जागा केला तर मला वाटतं पुन्हा गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज न्यूनगंड झटकून आळस झटकून आपल्या आयुष्यातील 4-5 दिवस त्या ठिकाणी झटकून आपण ही गाव दौरे करण्यामध्ये परपंच तर त्या ठिकाणी सगळ्यालाच काम आहेत, मलाही आहेत, तुम्हालाही आहेत. परंतु कुठेतरी संघटना म्हणजे काय असतं, संघटनेमध्ये का आपण एकत्र यायचं, एका विचाराबरोबर का जायचं. तर एकटा माणूस काहीच करू शकत नाही. शेवटी जसं एक काठी माणूस सहजासहजी तोडतो, 2 काट्या तोडू शकतो, तसं काठीचा भारा कसा तोडू शकत नाही, तसं संघटनेमध्ये आलो तर मला वाटतं त्या ठिकाणी सहजासहजी आपल्याकडे जी काही वक्रदृष्टी करणारे जे काही नजरा असतात त्या एका कुटुंबाकडे असेल त्याला दाबायला बघतात, परंतु त्याच्याकडे ताकद असेल तर त्याच्याकडे वाकडी नजर करून बघत नाहीत. आणि संघटनेत आलो ना, अशा लढवया शिवसेना संघटनेत जर का आलो तर मला वाटतं प्रत्येक गावामध्ये गावगुंडगी असते, तिथं त्या ठिकाणी कुटाणा असतो, कुणी तर कुणाचं डुबाडायला बघितलेलं असतो, कुणावर अन्याय करावं, कुणाच्या तर ताटातलं ओढून माझ्या ताटात घ्यावं, ही वृत्ती त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये मला वाटतं माझ्याही शेजारी तुमच्याही शेजारी त्या ठिकाणी फोकवलेली आहे. ही वक्रदृष्टी आपल्याला होऊ नये, ह्या अशा गोष्टीचा आपल्याला त्रास होऊ नये, आपली कामं शासन दरबारातली चांगली व्हावी म्हणून आपण त्या ठिकाणी संघटनेत काम करायचं असं. एक चांगला विचार शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी संघटना आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या आणि पीडित लोकांच्या विस्थापितासाठीच आणि विस्थापिताच्या न्याय हक्कासाठीच शिवसेनेचा जन्म झालेला आहे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये. म्हणून आज शिवसेनेनं अनेक, कोण दुरडी विकणारा असेल, कोण रिक्षावाला असेल, कोण पान टपरीवाला असेल, कोण भाजी विकणारा असेल, त्या ठिकाणी कोणी कोंबडीचा व्यवसाय करणार असेल, अशी लोक महाराष्ट्राच्या मला वाटतं त्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी शिवसेनेने बसवलेले आहे. म्हणून आज आपण सुद्धा त्याच भूमिकेत आणि त्याच पक्षामध्ये काम करतोय. भगवा हातामध्ये घेतोय, छत्रपतीचा भगवा आहे, वारकऱ्यांचा भगवा आहे, हिंदू हृदय सम्राटांचा त्या ठिकाणी भगवा आहे. हाच भगवा त्या ठिकाणी आपण हातामध्ये गेलो तर नुसता भगवा बघितला तर मला वाटतं पुढच्या काळजाची फुटके चुकल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आपल्यामध्ये धाडस किती हा महत्वाचं नाही, परंतु आपल्या हातात भगवा जरी असला तरी मला वाटतं पुढच्या काळजाची ठोके. आणि जर का बघता बघता जर का आपण हजारो लाखो जर का त्या ठिकाणी भगवेधारी आपण एकत्र आलो तर मला वाटतं पुढच्याला त्या ठिकाणी आपल्याला वाट मोकळी केल्याशिवाय त्याला गत्यंतर असतं. म्हणून आपण अनेक योजना साहेबांनी केलेल्या आहेत. आतापर्यंतच्या काळामध्ये आपण अनेक सरकार बघितली, परंतु योजना खूप ऐकल्या, पण त्या योजनेचा लाभ आतापर्यंत आपल्याला कधी मिळणार नाही. आपण काय करायचं, काहीच करणार नाही, फक्त केलेलं आपल्या नेत्यानं आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं. कारण का माणूस कसा असतो, विसरभोळा असतो, पटकन विसरतो. सातत्यानं सांगत गेलं, एखादं खोटं सुद्धा सातत्यानं सांगत गेलं तर ते खरं वाटायला लागतं. परंतु आपल्याला खोटं काहीच सांगायचं नाही, जे सत्य आहे ते सांगायचं. आणि मागील 3 वर्षाच्या कालखंडामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी जी केलेली काम आहे, मग महिला सक्षमीकरणाचं काम आहे, महिलांसाठी लेख लाडकी योजनेची योजना आपण तिला वर्षाला 5,000 रुपये जन्मल्यापासून 18 वर्षापर्यंत देतोय. अर्ध तिकीट योजना केलेली आहे की जिथं महिलांना अर्ध तिकिटामध्ये अर्ध खर्चामध्ये प्रवास आहे. अन्नपूर्णाची योजना 3 गॅस मोफतचे आहेत. उच्च शिक्षण, ज्या कुटुंबामध्ये ज्या पालकाचा अनावतवा खावा असं कुटुंब आहे आणि त्या शिक्षणाचा खर्च उचलू शकणार, एखादी मुलगी त्या घरामध्ये हुशार आहे आणि ती मुलगी शिकली, एखादी MPC, डॉक्टर, इंजिनियर, वकील त्या ठिकाणी झाली, IPS, IAS MPC माध्यमातून झाली, तर त्या कुटुंबाचं मला वाटतं त्या ठिकाणी अर्थकारण आणि समाजकारणाची पद प्रतिष्ठा सुद्धा बदलून जाते. जर का असं पैशा अभावी जर का त्या ठिकाणी शिक्षण शिकवलं तर अशा ठिकाणी उच्च शिक्षण मोफत एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून एखाद्या घरातला करता जर का नाकर्ता निघाला, गुत्त्याच्या नादी लागला, व्यसनाच्या नादी लागला, गुत्त्यावर पडला, तर एखाद्या आई माऊलीच्या लाडक्या बहिणीच्या पदरी जर का कच्ची बच्ची जर दिली आणि तो जर गुत्त्यावर पडला तर ज्यावेळेस त्या कच्ची बच्ची त्या आईच्या पोटाला बिलगून त्या ठिकाणी वरडायला लागतं की आई आम्हाला भूक लागली, त्यावेळेस त्या माऊलीच्या त्या ठिकाणी अंतकरणाचं रुदन त्या ठिकाणी आपण त्याची किंमत करू शकतो. आणि म्हणून आज आपला करता गुत्त्यावर जरी पडला
तरी तिच्या खात्यावरती महिन्याला 1,500 रुपये येतात. म्हणजे तिला ती चिंता त्या ठिकाणी आपला करता जरी गुत्त्यावर जरी पडलं तर चिंता आपल्या लेकराची तिला राहत नाही. ती चिंता हरण करण्याचं काम एकनाथजी शिंदे अशा अनेक योजना त्या ठिकाणी केलेल्या, त्याचा प्रत्येक घटक लाभार्थी आहे. ती योजना कागदावर आहे का? ह्याच फक्त गोष्टी पटवून द्यायच्यात. शेतकऱ्याला जेवढं 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आहे, जितकं केंद्र शासन देत आहे तितकंच राज्य सरकार सुद्धा 6,000 रुपये देत आहे. आज विहिरीचं अनुदान आपल्याला माहिती असेल 3.5 का 4 लाख होतं, आज 5 लाखावर नेलंय. केळी पीक फळ पिकामध्ये समाविष्ट नव्हतं, ते केळी पीक फळ पिकामध्ये समाविष्ट केलंय. मागल त्याला गोटा, मागल त्याला शेततळ, सौर ऊर्जेचं त्या ठिकाणी सौर पंपचा विषय असेल, अशा अनेक शेतकऱ्यासाठीच्या क्रांतिकारी योजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आज पूर परिस्थितीची पाहणी पूर परिस्थिती ज्यावेळेस आपल्यावर असमानी संकट बोलत होतं त्यावेळेस संकट काळी कुठली संघटना धावून आली, कुठला नेता धावून आला? जिथं संकट तिथं एकनाथजी शिंदे साहेब धावून येतात मध्ये. मग ती इरशाळवाडी असो, केरळचा पूर असो, गुहागरचा पूर असो, किंवा परवाची महापूरची पूर परिस्थिती असो, किंवा कोरोनाच्या काळातला असो, कुठेही संकटाला जीवाची पर्वा न करता तमा न बाळगता एकनाथजी शिंदे साहेब या संकटाला त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या सेवेसाठी धावून गेलेले आहेत. आणि म्हणून असा 24 तासामध्ये 18 तास काम करणारा जर का नेता आपल्याला लाभला असेल आणि जनतेचं हित हेच त्या ठिकाणी जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून जर का काम करत असेल तर त्याचे आपण शिवसैनिक, त्यांचे आपण विचाराचे पायी त्या ठिकाणी कमीत कमी आपण आयुष्यातले 4 दिवस काढू शकणार नाही का? तुम्ही 4 दिवस फक्त पक्षासाठी, संघटनेसाठी, 4 दिवस फक्त तुम्ही पक्षासाठी म्हणून काढा, पण 4थ्या 5व्या दिवशी तुम्हाला अनुभव येईल की अरे आपणच आपल्यासाठी वेळ काढलाय आणि आपली समाजातली प्रतिष्ठा, प्रथा आणि आपल्याला जी मिळणारा किंमत आहे, आपला जो दरारा, जो रुतबा, जो काय मिळलाय ते हे आपण अगोदर का केलं नाही? आज तुम्हाला सांगतो, मी तुमच्यासाठी सालगड्याप्रमाणे मी कालच बोललोय, मी फार काय मोठा नेता आहे, वक्ता आहे किंवा काय अशातला भाग नाही. मी तुमचा जे एक सहकारी म्हणून आपण त्या ठिकाणी सगळेजण, कोण मोठा नाही, कोण छोटा नाही, कोणी अहंकारानं जर दाटला नाही, मी मोठा पदाधिकारी म्हणून, आज मला पद आहे, उद्या नसणार आहे, उद्या तिसऱ्याला असणार आहे. त्याच्यामुळे पदाला किंमत आहे, मला किंमत असणार नाही. परंतु जोपर्यंत आपण त्या पदावर आहोत तोपर्यंत त्या पदाला न्याय दिला गेला पाहिजे, ही मनातली खंत शल्य त्या ठिकाणी बोचते आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी थोडस, आज आता निवडणुकीची धामधूम आहे, राजकीय आणि सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना याचं प्रगती पुस्तक लिहिलं जातं. अभ्यास तर आपण आतापर्यंत करत आलो. हे प्रगती पुस्तकाची परीक्षा ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे. आणि ह्या परीक्षा जर का आपण दिल्या नाही तर केलेलं काम आणि केलेलं कष्ट त्या ठिकाणी त्या प्रगती पुस्तकावरती येणार नाही, पुढच्या इयत्तेमध्ये आपण जाणार नाही. म्हणून पुढच्या इयत्तेत जर का आपल्याला जायचं असेल, पुढच्या वर्गात जायचं असेल, केलेल्या कामाचं त्या ठिकाणी आपलं मूल्यांकन व्हायचं असेल तर आपल्या या निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना मी तुमच्या इथनं उभारणार नाही, तुमच्यापैकीच कोणतरी उभारेल. उद्या ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायती निवड लागली तर तुमच्यापैकीच कोणी जरी त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होईल, कोणी तुमच्यापैकीच पंचायत समितीचा सदस्य होईल, कोणती तुमच्यापैकी जिल्हा परिषद सदस्य होईल. ज्या वेळेस तुम्ही त्या गावच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी एक प्रमुख म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून जाल, त्यावेळेस आज जेवढा न्याय लोकांना देऊ शकता आणि तुमच्या मनामध्ये जेवढी भूमिका आहे त्याच्यापेक्षा आणि कैक पटानं तुम्हाला त्या ठिकाणी त्या लोकांना न्याय देण्याची आणि ताकद देण्याची ताकद तुमच्यामध्ये येईल, अधिकार तुम्हाला तो प्राप्त होईल. म्हणून आज मी तुमच्यासाठी येतोय, तुम्ही उद्या माझ्यासाठी याल. आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एकमेकाला सहकार्य करून स्वतःला मोठं केलं तर संघटना आपोआप मोठे होणार आहे. आपण संघटनेला मोठं करण्यापेक्षा आपण स्वतःला मोठं करण्याकडे जाऊ, हा विचार घेऊन जर का पुढे गेलो तर मला वाटतं की त्या ठिकाणी परोपकाराची भूमिका होईल. परंतु मी कुणासाठी तर करतोय म्हणलं की माणूस थोडंसं 2 पावलं मागे सरतं. परंतु मी स्वतःसाठी करतोय म्हणलं आणि माझ्यासाठी कोणतरी करतोय म्हणलं की अधिक हिरारीनं करतं. म्हणून आपण स्वतःसाठी करतोय ह्याचं आत्मचिंतन करून आपण स्वतःसाठी काम करून पुढे जाऊया. आणि मला वाटतं कुठलंही संकट तुमच्यावरती येऊ देत, कुठलाही वेळ येऊ देत, नक्कीच माणूस लांबनं कळत नाही, दिसतो बाह्यवर्णानं जसं देवानं ठेवलंय तशा पद्धतीने दिसतो. विचाराचं आदान प्रदान नाही झालं, विचाराची देवाणघेवाण नाही झाली तर दिसतो तसं काय. पारेकर साहेबनी थोडंसं गुंड उरतीचं बाहेर न दिसतो, आता देवानं दिले त्याला कधी काय करू शकतो. पण जवळ आल्यावर विचाराची बोलन गेलं झाल्याशिवाय कळतं की अरे आपण उगाच लांबून एकमेकाबद्दल गैरसमज. हा तर माणूस दिसताना फणसासारखा दिसतो, बाहेरनं काटेरी, पण आतमध्ये तर फार गोड मदाळ आणि रसाळ आहे. म्हणून माणसाच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, त्याच्यासाठी विचाराची बैठक बसली पाहिजे. आणि विचाराची बैठक मी म्हणतो आठवड्यानं राहू द्या,
पण एक दर 15 दिवसानं महिन्यातनं एकदा बैठक बसली पाहिजे. सत्संगाची संगत, शेवटी संगत तशी सोबत असते आणि तसं त्या ठिकाणी गुण उतरत असतात. संगत कुणाची करायची हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे. आणि जर का आपल्या हितासाठी जर का आपण एकत्र थोडासा येऊन महिन्याचा एखादा दुसरा विचार, त्यातून एकमेकाच्या अडचणी जाणून घेतल्या, त्यातून त्या अडचणीची उकल आपण करत गेलो, ते प्रश्न सोडवत गेलो, तर मला वाटतं आपोआप गोडी वाढायला लागेल. आणि बघता बघता मला वाटतं हे त्या ठिकाणी आग्या मोहळासारखं पोळं झाल्याशिवाय राहणार नाही. अशी शिवसेना त्या ठिकाणी आपण पुढच्या काळात, जी मागच्या काळामध्ये होती, एखादा गावात एक शिवसैनिक जरी असला तर त्या शिवसैनिकासाठी अख्ख्या जिल्ह्यातील शिवसेनेचे आणि शिवसैनिकाचा नाद कोणी गावात एकटा जरी असलं तर करायचे नाही. नको शिवसेनेला डावचाल नाहीतर आग्यामुळे उठलं तर आपली काही खेळ नाही. तशी पूर्वची गत वैभव जे आहे ते शिवसेनेला प्राप्त करण्यासाठी जे आपल्याला जबाबदारी साहेबांनी दिली त्याची त्या ठिकाणी न्याय देऊया आणि अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे जाऊया. आज निवडणुकीचा त्या ठिकाणी काळ आहे. निवडणुकीच्या भूमिकेत आपण त्या ठिकाणी प्रत्येक गाव भेट गाव दौरे का करतोय तर आपल्याला उमेदवार चांगले निवडावे, आपले विचार शिवसेनेचे पोहोचवे. आणि आज पर्याय म्हणून लोकांना लाडक्या बहिणीला शिवसेनेला मतदान करायचंय. आणि जर का आपणच पर्याय जर का उभा नाही केला तर मला वाटतं आपण खऱ्या अर्थानं शिवसैनिक म्हणण्याचे योग्य आहोत का, आपण पदाधिकारी म्हणण्याचे योग्य आहोत का? शेवटी त्यांना पर्याय कोण देणार आहे? तर तुम्ही आम्ही पदाधिकारी, आपल्याला जी नेमले काय जबाबदारी दिली, म्हणून लोकांना जर मतदान करायचं असेल आणि आपण शिवसैनिक त्या ठिकाणी त्यांच्या पुढे पर्याय उभा करणार नसू तर आज क्रमांक 1 ला जर का पक्ष आणि नेता जर का कुठला प्रिय असेल सर्व मायबाप जनतेला ते म्हणजे एकमेकांची शिवसेना होत. त्याच्यामुळे ह्या संधीचा लोकांच्या मनातील पर्यायाला त्या ठिकाणी मोकळ्यापणानं वाट करून आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी जी लोकांच्या मनातली जी काही खतखत आहे त्या खतखतीला वाट करून देण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये जेडपी पंचायत समितीला त्यांच्यासमोर पर्याय म्हणून उभा करून देऊ. आपोआप जनता जनतेचं काम करणार आहे. आपण फक्त आपले जे विचार आहेत ते आपण पुढे घेऊन जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण कराल असं मी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांसाठीच आपण त्या ठिकाणी शिवसेनेचं कार्य त्या ठिकाणी अधिक वृद्धिंगत करू यासाठी आपण सर्व सहकार्य करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय